आणि ते त्या पाण्यामध्ये पडली. कॅनल खोल असल्याच्यानं तिले वरती निघता नाही आलं. तर ते तिथंच समजा बुडून वारली. ते त्या पाण्यामध्येच बुडलेली होती. कोण काढते माझे वडील धाडशी होते, घुसले आणि ते बाई बाहेर काढली. बाजूच्या शेतामध्ये खूप मोठं चिंचीचं झाड होतं. अच्छा. तर त्या झाडाले असा खूप मोठा झोका असं कोणीतरी खेळत आहे रात्रीले, रातच्या टायमाला. जो दिवा होता की तो असा लावलेला होता. तर त्याच्यामध्ये कधी कधी असं माझ्या आई संग असे भात झाले की कोणीतरी दिवा विझवते रात्रीले, रातच्या टायमाला. नमस्कार मित्रांनो, रहस्यमय घटना या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज एक अशी घटना घेऊन आलो आपल्यासाठी की खरंच अंगावर काटा आणणारी आहे. तर मित्रांनो, आजचा जो अनुभव आहे तो दीपक भाऊच्या आईचा आहे, रिअल घटना. त्यांच्यासंग त्यांचा जो एक्सपिरियन्स होता ते आज दीपक भाऊ त्यांच्या थ्रू आपल्यापर्यंत पोहोचवतील. नमस्कार मित्रांनो, माझं नाव दीपक. या आधी असे बरेचसे मी लोकांचे अनुभव सांगितले की ते माझ्यापर्यंत आले. मी त्यांचेच अनुभव मी या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यासोबत शेअर केले. तर आजचा जो अनुभव आहे मित्रांनो, की आजपर्यंत किंवा मी असे व्हिडिओ काढतो की काय, माझ्या घरामध्ये असं कुठं म्हणजे माहिती नव्हतं. पण मी एक व्हिडिओ दाखवला की रोजच्या सारखं मी येतो व्हिडिओ काढायसाठी. तर माझ्या आईनं विचारलं की बा एवढ्या रात्र तू जातो मग काय करतो. मी दाखवलं की बा असे व्हिडिओ मी काढतो. तर माझ्या आईने सांगितलं की बा अशीच एक स्टोरी की ज्या वेळेस माझा जन्म नव्हता, माझ्या भावाचा सुद्धा नव्हता, तर त्यावेळेची नवीन लग्न म्हणजे माझ्या आईचं सांगणं की त्यांचं नवीन लग्न झालं त्यावेळेची एक स्टोरी आहे. अच्छा. आणि ते रिअल फॅक्ट आहे माझ्या आईवर की ज्या वेळेस माझी आई सांगत होती तर माझ्या आईच्या डोळ्यातून आसू पडले. अरे बापरे. आणि आज माझी मनापासून एक इच्छा झाली की मी प्रत्येकाचे अनुभव सांगतो, मग माझ्या आईचा का सांगावं नाही. बरोबर. तर अशी एक स्टोरी म्हणू शकतो आपण. तर अशी एक म्हणजे सगळ्यासोबत शेअर करा. तर अशी घटना स्टोरी अशी आहे रतन भाऊ की काय झालं की ज्या वेळेस समजा माझी जी आई आहे की माझ्या आईच्या सांगल्या प्रमाणात की नवीन लग्न झालं होतं, तर त्यावेळेस कमी वयात लग्न होतं ते. हां. इथून हे घटना जे आहे तर इथून हे 40-45 वर्ष आधीची समजा. तर त्यावेळेस कसं असते किंवा असं गावामध्ये काय अशी प्रगती नव्हती. बरोबर. आणि गावामध्ये काय रस्ते व्यवस्थित नाही, लाईट वगैरे काही नाही. सर्व गोष्टीचं म्हणजे असं एक आपल्याला ज्या गोष्टीची सोय आहे तेवढी अजिबात नाही आधीची. तर मग नवीन लग्न झालं तर जशी का माझी आई त्या गावामध्ये आली तर माझे जे आजोबा होते, माझ्या वडिलाचे वडील, तर त्यांचा जो स्वभाव होता तो खूप म्हणजे असा वेगळा होता. म्हणजे कसा की त्यांना दारू प्यायची खूप सवय होती. अच्छा. ड्रिंक वगैरे करण्याची. हां. दारू पिऊन नेहमी धिंगाणा घालायचा घरामध्ये, म्हणजे असं पुरं वातावरण खराब करून टाकायचं. हां. तर एका दिवशी असं झालं की माझे जे वडील आहेत तर त्यांचं काम जर म्हणलं तर ते गावामधले जेवढे ढोरं खुरं असतात त्यांच्या मागं जायचे गावामधले घेऊन. त्यांना त्या टायमाला जे काय पैसे भेटायचे त्याच्यावरच समजा ते घर चालायचं. तर मग एकदमच आजोबाने भांडणं केले वडिलांसंग, माझ्या आईसंग, आणि त्यांना एकदमच वेगळं काढून दिलं. अच्छा. त्या टाइमला मग आता नेमकं जायचं कुठे. तर गाव सोडून 2 किलोमीटर अंतरावरती असे प्लॉट पडले होते, म्हणजे सरकारी जागेवर अतिक्रमचे. अच्छा. म्हणजे प्रॉपर कोणाच्या मालकीची जागा नाही, सरकारी जागा की जो राहील त्याचं समजा घर. बरोबर. असं. तर एकट दुक्कट किंवा एक इथं घर तर इथून बरचसं लांब घर, 200-300 मीटरवर असे अलग अलग घर समजा. आणि त्याला रस्ते नाही. ते तुम्ही जागा जर करसाल
तर तुम्हालाही रस्त्यापर्यंत रस्ता तुमचा पाळावाच लागेल, बरोबर. अशी परिस्थिती. आणि घर असं बनवलं माझ्या वडिलांनी त्यावेळेस, मग काही पर्याय नव्हता, हो ना, हो ना. जायचं कुठे. बरोबर आहे. एक तर शिक्षण शिकलेले, काहीच आई नाही वडील नाही. हम्म. तर मग ते त्या जागेवर राहायला गेले आणि घर असं बांधलं की बा अशी एक टाट्याचीच अशी झोपडी बांधली. म्हणजे काही असे त्या जंगलामध्येच काही असे झाडं येतात असे, म्हणजे बांबूचे नाही, त्या असे गोल झाडं येतात असे, त्याच्या टाट्या सुद्धा होतात, त्याचं नाव मला येत नाही. त्याच्याच टाट्या अशा बनवून इकून तिकून वरती असं म्हणजे असं घरा टाईप बनवलं, तयार केलं. तर माझ्या वडिलाला माहिती आहे का, खूप शौक होता त्यावेळेस. तमाशे म्हणा, या पिक्चर म्हणा, टॉकीज जो होत्याच. तर माझं जे प्रॉपर गाव आहे ते वाशिम जिल्ह्यात तोंडगाव, तिथलची ही घटना आहे. तर गावापासून वाशिम जिल्हा हा कमीत कमी 20 किलोमीटर येते आणि त्याला मेन रोड होता म्हणजे हिंगोली हायवे, वाशिम हिंगोली. अच्छा, आता जो बनलेला आहे तो नवीन. हा, म्हणजे जुनाही होता तो. आणि तिथून 5 किलोमीटर अंतर गाव तोंडगाव. आणि गावाले रस्ता जर म्हणसान तर पूर्ण असा स्लूप आहे. अच्छा. हा, आधीपासूनचा आहे. तर त्यावेळेस गाळवाट होती आणि गाळवाट हे 2 हिस्स्यात वाटलेली होती अशी, एक इकून एक इकून. आणि मध्ये एक अशी कॅनॉल होती, म्हणजे नाला होता असा टाकलेला. तर माझ्या वडिलांना खूप पिक्चर बघायचा शौक टॉकीजमध्ये. तर नेहमीप्रमाणे ते टॉकीजला जायचे, पिक्चर पाहायचे, यायचे. माझी आई एकटीच राहायची, काहीच वाटायचं नाही. तर एका दिवशी असं झालं की त्याच प्लॉटमध्ये एक बाई होती राहायला आणि तेही नवीन लग्न करूनच आली होती. अच्छा. पण त्या बाईला काहीतरी आजार होता. त्या बाईला? हा. तर त्या बाईचा जो सासरा होता त्याचा खूप म्हणजे असा की विरोध होता त्या बाईला सुरुवातपासूनच. की तो तिचा जो सासरा होता त्या बाईचा, तो खूप राग करायचा त्या बाईचा. अच्छा, त्या सुनीचा, समजा सुनीचा असा राग करायचा. ते एका दिवशी असं झालं की ते बाई ते मोठी अशी कॅनॉल राहत होती, त्याला अनिकट म्हणतात. तर त्या कॅनॉलवरती ते कपडे धुवायला यायचे नेहमी. आणि त्या प्लॉटमध्ये जेवढे लोक होते तर कुठलचं पाणी, बरोबर, कॅनॉल समजा मी, हा, तिथं यायचे सगळे. तर मग आता ती एकटीच आली असणार त्यावेळेसला. तर तिला काहीतरी असं चक्कर आला की काही अशी फिट कसं म्हणतो आपण त्या पद्धतचं, आणि ते त्या पाण्यामध्ये पडली. कॅनॉल खोल असल्याच्यानं तिला वरती निघता नाही आलं. तर ते तिथंच समजा बुडून वारली, ते त्या पाण्यामध्येच बुडलेली होती. तर तिला काढायला कोणी तयार नव्हतं. तर माझे वडील समजा आपल्या वयाचे असतील त्यावेळेस. तर जसे तिकून ते ढोरं गावातले घेऊन आले चारत चारत, आणि ते बघितलं. मग कोण काढते. माझे वडील धाडशी होते, घुसले आणि ते बाई बाहेर काढली. बाहेर काढून मग ते त्यांनी काय करत ते केलं आणि हे सरळ यांच्या घरी आले. आणि घरी येऊन माझ्या आईला सांगितलं सुद्धा असं असं झालं म्हणून. तर माझ्या आईनं म्हणलं एवढे लोक होते, तुमचं काय म्हणजे काय गरज असते. हा. तर त्याच्याहून माहित आहे 15-20 दिवस गेले. आणि नेहमी प्रमाणे हे यांचं पिक्चरचा नाम 9 ते 12 रात्रीचा, दिवसाचा नाही, हे रातच्या टायमालाच जायचे नेहमी प्रमाणे. आणि वाशिमहून त्यांनी पिक्चर बघितला 12 वाजता आणि सरळ लागे त्या तोंडगाव फाट्यावर उतरले. म्हणजे त्यांना वाजला असेल 12, 12:30, 1-1:30 वाजला असणार. आणि रस्त्याने निघले असे गावाकडे. तर एका चालता चालता समजा की असं 1-1.5 किलोमीटर अंतर काटला. अच्छा. म्हणजे रस्ता पार केला. तर बाजूच्या शेतामध्ये खूप मोठं चिंचीचं झाड होतं. अच्छा. तर त्या झाडाले असा खूप मोठा झोका असं कोणीतरी खेळत आहे रातच्या टायमाला. खूप असा मोठा असा लांब झोका कोणीतरी घेत आहे. तर त्यावेळेस काय परिस्थिती होती की गावामध्ये असे बरेचसे बाहेर गावचे लोक यायचे की ज्यांचं राहायचा खाया पियाचा ठिकाणा नाही. बरोबर. मग ते कुठेही जिथं जागा भेटली तिथं त्यांचा ठिया मांडून राहत होते. तर एक मानसिकता माझ्या वडिलाची कशी, कोणी त्यांच्या ग्रुपचा असेल, हा, कोणीतरी असेल वा, आणि कोणी थांबले असतील तिथं, ते फारसं लक्षावर घेतलं नाही. बरोबर.
आणि रस्त्यात निघले. थोडासा म्हणजे 5 या 10 मिनिटाचा रस्ता तो तिथून काढला. तर मधामध्ये मी सांगितलं होतं की एक अशी नाली होती आणि तिकून चाकलवाट, तिकून चाकलवाट. बरोबर. तर त्यांनी बघितलं की त्या साईडला एक त्यांच्या सोबत बाई चालत होती. त्यांच्या सोबत माझ्या वडिलांसोबत. सांगायचं म्हणजे मित्रांनो की हे इथं माझ्या वडिलावरच थांबलं नाही, हे माझ्या आईपर्यंत गेलं. अरे बापरे. तर त्यांच्या सोबत चालत होती. तर सोबत चालत होती. तर माझ्या वडिलाला असं वाटलं की गावामध्ये हे मागायला लोक येतात, बहुतेक त्यातलीच एखादी बाई गावामध्ये चालली असणार. की असं मानसिकता म्हणजे त्या गोष्टीतला विचार कुठलाच नाही. आणि एकदम टकटक दिसत होतं, चंद्राच्या उजेडामध्ये असं स्पष्ट दिसत होतं की बाईच आहे म्हणून. बाईच आहे आणि समोरही दिसत होतं. अरे वा. तर हे जसे चालत होते की बा हे जर का असे उभे राहिले 1 मिनिट समजा की काही असं रस्ता बदलायचा की पाय टाकायचा, कुठं उतार चढ आला तर ते त्याच पद्धतीनं चालत होती बाई. तर यांच्या कुठेतरी असं मनात आलं की यार आपल्या पायाला पाऊल आणि पायाला पाऊच म्हणजे पायाला पायच चालू आहे, तर नेमकं हे आहे काय. तर यांनी काय केलं, उभं राहून पाहिलं. तर ते बाई त्या साईडला एकदमच उभी होती. अरे बापरे. तर यांनी काय केलं की असं मनामध्ये भीती वाटली. तर हे खूप धावत निघले असे घराकडे त्या रस्त्याने धावत निघले. जसे का धावत निघले तर तसेच हे समजा असे उचलून फेकल्यासारखे झाले असे समोर. धावता की टोंगळे फुटले, तोंड फुटलं, हे गुडघे फुटले. अरे बाप. तसेच उठले पुन्हा लागे असे घरी आले, गडबडत बिरबडत असे म्हणजे त्यांच्या पद्धतीनं घरी पोहोचले. घरी आईला आवाज दिला. आईनं तर काय ताटाचा दरवाजा होता तो उघडला आणि घरामध्ये आले. तर मग काही सांगितलं नाही आईला, चुपचाप होते. काय झोपून घेतलं त्यांनी. उद्या सकाळी मग ते जसं का माझ्या आईच्या लक्षात आलं समजा काहीतरी लागलेलं आहे. तर माझी आई विचार काय झालं, तर ते सांगत होते की मी घाबरलो, काही नाही. त्या दिवस पासून माझ्या आई संग एक वेगळा सुरू झाला की सांगण्याप्रमाणे माझ्या आईच्या की माझ्या आई की बा समजा माझ्या आई संग माझे वडील असे व्यवस्थित राहत नव्हते, खूप मारहाण करत होते. मग त्यानंतर माझी आई माहेरा गेली. मग माहेरातून माझी आई 1 महिना राहिली. गावाकडून असा निरोप आला की बा म्हणजे माझे जे वडील आहे त्यांची तब्येत खूप अशी खराब वाटते, येऊन जा. माझ्या आईने कुठेतरी विचार केला, आपल्याला वेगळं काढून दिलं. बरोबर आहे. जाऊ आपण. माणूस काय करणार समजा. माझी आई परत आली तर माझ्या आई सोबत माझी मावशी आली. माझ्या मावशीचं वय असणार की बा 12-13 वर्षाचं वय असणार माझ्या मावशीचं. अच्छा, तेव्हा टाइमला समजा. त्या टाइमला. तर माझी आई मोठी आहे त्यांच्या घरामध्ये. बरोबर. तर माझी मावशी सोबत आली समजा आईच्या. तर आता तर पण माझ्या वडिलाचं पिक्चर पाहणं हे बंद नाही झालं. तर कुठंतरी माझ्या वडिलाला तो झटका बसलाच होता. तर मग कसं माझे वडील गेले एकदा पिक्चर बघायला, माझी आई एकटीच होती. तर की जसं ताट्याचं घर म्हणलं साधं सिंपल, बरोबर, की घराच्या पाठीमागे कुत्रही जरी आलं तर त्याचा चहाळ येतो आपल्या. तर जसं घराच्या पाठीमागे जसा एखादा बैल आला म्हणजे असं मोठं जनावर आलं. अच्छा. आणि ते काहीतरी असं खात आहे म्हणजे जसं चारा वगैरे चावल्यासारखं. माझ्या आईला असा चहाळ आला रातच्या 12-12:30ला. तर आपल्याला असं वाटतं की पाठीमागे एखादं ढोर आहे. तर त्याच प्रयत्नानं माझ्या आईनं असं ते म्हणजे आवाज दिला असा किंवा एखाद्या जनावराला आपण जसं हे म्हणतो समोर जाण्यासाठी. तर असा आवाज दिला. तर एवढ्या जोरात किरकाळी आली होती, एवढ्या जोरात किरकाळी आली की माझी आई एकदम अशी उठून बसली. पूर्ण गलगल माझी आई हल्ली त्यावेळेस.
पूर्व म्हणजे काय सुशे नाही. आणि माझी मावशी जे होती हां हां. ती झोपलेली होती, कारण ते लहानच होते त्यावेळेस. तर एवढी किरकाळी आली, ते भयंकर किरकाळी आली. कशा प्रकारची ती समजा? एक जसं का आपण एखाद्याचा जसं आवाज येतो ना ओरड्याचा, एखाद्या बाईचा, हां हां. की असं लहान लेकरू म्हणू शकतो, एक विचित्रच आवाज किरकाळीचा. एक जनावर म्हणून आपण हे हे केलं तर ते एकदमच अलग किरकाळी आली. बाप रे. तर त्याच्यामधून माझी आई अशी, किंवा जो दिवा होता की तो असा लावलेला होता, तर त्याच्यामध्ये कधी कधी असं माझ्या आईसंग असे भात झाले की कोणीतरी दिवा विझवते रातच्या टायमाला. अशा माझ्या आईसंग अशा बऱ्याचशा घटना त्या तिथं घडू लागल्या. तर एका दिवशी असं झालं की माझी आई कुठंतरी माहेरी काहीतरी असं कार्यक्रम असल्यामुळे गेले. माझ्या वडिलाला काही एवढं कळलं नाही की नेमकं काय, म्हणजे आपले त्यांच्यासोबत तरी काय होते त्यांना ते त्या गोष्टी जाणीवच नाही. तर एका दिवशी माझे वडील एकटेच तर समजा असे झोपलेले होते घरामध्ये रातच्या टायमाला. त्या दिवशी ते कुठं बाहेर गेलेच नाही. तर त्यांना त्या गोष्टीचा असा भास झाला की कोणीतरी दिवा विझवते, आणि ते लावत होते. आणि त्यांनी त्यांच्या जागेवर झोपून घेतलं, तर त्यांना असं वाटत होतं कोणीतरी फूक मारून विझवला. तर मग त्यानंतर माझी आई परत आली तिथं. तर माझ्या आई संग माझ्या आईचे जे मामा आहेत, तर ते खूप म्हणजे असे त्यांच्याकडे बरेचसे अशा विद्या होत्या. तर ते माझ्या आईसोबत आले असेच. तर घराच्या बाजूलाच असं मोठं झाड होतं एक पळसाचं. अच्छा. तर दुपारच्या टायमाला ते जेवण वगैरे करून झोपले तिथं. त्या झोपेमध्ये त्यांना तो भास झाला, मामाला, आईच्या मामाला. हा. तर त्यांना एवढा असा खतरनाक भास झाला की जसं काय झोपेत ते बाई त्यांना स्पष्ट दिसे. अरे बापरे. आणि तू निघ म्हणे आतून. ते स्पष्ट त्यांना असं झोपेत येऊन, स्वप्नात येऊन सांगत होती की तू आमच्या मनात यायचं नाही. अरे बिकार, खतरनाक. तर ते मामा तसेच झोपेतून उठले गडबडलं, आणि माझ्या आईला असं सांगितलं की बाबा लय चांगली जागा आहे, मग मस्त झोप आली या जागेवरती. त्यांना असं सांगितलं माझ्या आईला. आणि माझ्या आईच्या डोक्यावर हात फिरवला त्यांनी की बाळा मी 2 दिवसानं येतो, मी 2 दिवसानं येतो, 2 दिवस घरीच थांब, कुठंच जायचं नाही. आणि माझ्या वडिलांनी तेच सांगितलं, 2 दिवस कुठंच जायचं नाही, घरीच थांबा. ते 2 दिवसानंतर परत आले. आणि जसे का माझे वडील घराच्या बाहेर निघले की पहिला पाण्याचा म्हणजे झपका माझ्या वडिलांच्या तोंडावर मारला. पाण्याचा घेऊन समजा जसं पाणी आपण मारतो. 2 दिवसाबाद. अरे बाप. की असं तोंडावर मारला झपका की माझे वडील पटकन खाली बसले. अरे बाप. माझ्या वडिलाचे डोळे त्यावेळेस माझी आजी सांगते, आई सांगते की असे मोठे मोठे डोळे झाले होते, असे एकदमच पाणी मारले लाल जरत. आणि माझ्या वडिलाचा एक विचित्रच अवतार होता. तर त्याच्यातच त्यांनी असा एक लाल धागा बांधला आणि गळ्यात टाकला. आणि तिथून 8 दिवस माझ्या आईला सांगितलं की कुठंच बाहेर नाही जाऊ द्यायला. त्यानंतर माझ्या आईसोबतही समजा अशा काही घटना झाल्या नाही, माझ्या वडिलांसंगही झाल्या नाही. पण त्यानंतर तर समजा ते जागाच सोडून दिली माझ्या वडिलांनी. आणि त्यानंतर पुन्हा ते जसं काय माझ्या आजोबाला असं माहीत झालं की इकडे असं काहीतरी झालं, तर स्वतः आजोबा तिथे घ्यायला आले, पुन्हा त्यांना घरी घेऊन गेले. पण अशी ही एक रिअल घटना माझ्या आई आणि वडील यांच्यासोबत झाली. मी आजपर्यंत ह्याच्यासाठी नाही सांगितली की चॅनलवाले म्हणजे जे बघतात त्यांनाही असं वाटते कुठेतरी या लोकांच्या अशा घटना की माझ्यासोबत होतात का. बरोबर. पण एक रात्री जसं की मी व्हिडिओ बनवतो, माझ्या आईनं बघितला, तर माझ्या आईनं मला विचारपूस केली ती स्वतःहून हे घटना सांगितली की मी कधी विचारलं नाही. स्वतःहून माझ्या आईनं स्वतःहूनच सांगितलं मला. म्हणजे नेमकी जी बाई आली होती त्यांच्यासोबत, म्हणजे तुमच्या वडिलांसोबत, तर ते जे होती, तर ते बाई त्या कॅनल मधून काढली होती ना बाहेर, तेच बाई ऍक्टिव्ह झाली माझ्या वडिलांना. बापरे. तेच त्यांच्या सोबत राहू लागली समजा. तर अजूनही ते जागा हॉन्टेड मानल्या जाते त्या पूर्ण गावामध्ये.
की ते माझ्या वडिलालाच नाही